तर फक्त 400 रुपयामध्ये मी शेगाव दर्शन केलं. पण ते कसं आणि जर तुम्हाला पण कमीत कमी खर्चात शेगाव दर्शन करायचं असेल तर ही रील नक्की सेव्ह करून ठेवा. तर रामराम मंडळी, माझ्या 2 दलिंदर मित्रांसोबत मी चाललो होतो बघा शेगावला. त्यामुळे श्री गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेसचं 105 रुपये देऊन बसमट टू शेगाव तिकीट काढलं. त्यानंतर एकदम मजेत निसर्गाचा आनंद घेत आलो बघा शेगाव रेल्वे स्टेशनला. तेथून रिक्षावाल्याला 10 रुपये देऊन दलिंदर मित्रांसोबत मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आलो. त्यानंतर मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्या पादुका चप्पल स्टँडवर व्यवस्थित ठेवल्या आणि हातपाय धुवून घेतले आणि तात्काळ लांबची लांब अशा दर्शनाच्या बारीमध्ये लागलो. चला म्हणलं आता दर्शन घ्यायला लागतंय आणि त्या पहिले आपल्या मोबाईलचा कॅमेरा बंद करणं लागते, कारण श्रींच्या मूर्तीची फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. गेल्या वेळेसच आपला मोबाईल दानपेटीत जाता जाता राहिला होता. त्यामुळे गुन्ह्या गोविंदानं माऊलीचं दर्शन घेतलं आणि बाहेर येऊन थोडा वेळ मंदिराचा परिसर फिरलो. मंडळी, इथली एक गोष्ट खूप छान आहे बघा, ते म्हणजे इथलं प्रॉपर नियोजन. जागोजागी तुम्हाला निस्वार्थ सेवा करणाऱ्या माऊल्या दिसतील, कुठेही तुम्हाला कचरा दिसणार नाही. मग सकाळपासून जास्त काही खाल्लं नसल्यामुळे खूप जोराची भूक लागली होती, म्हणून मंदिराच्या आवारामध्येच महाप्रसादालय होतं. त्यामुळे मित्रांसोबत जेवणाच्या नंबरच्या लाईन मध्ये लागलो. गर्दी तर खूप होती, त्यामुळे 1 घंटाभर वाट पाहत शेवटी माऊलीच्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. आता मग त्यानंतर आम्ही काय काय केलं, कुठं कुठं गेलो ते पाहू आपण आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. त्यासाठी आपल्या अकाउंटला फॉलो करा आणि जाता जाता कमेंट मध्ये जय गजानन माऊली अशी कमेंट करा.